राज्यातल्या समस्येबाबत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे। पुढील 2 दिवसात आश्रमशाळांना भेट देणार। नागपूर जिल्ह्यातील आश्रमशाळांच्या विविध मागण्यांसाठी 2000 विद्यार्थी उपोषणाला बसलेले होते। स्वतः मुलांची भेट घेणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। विधानसभेत त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करू असंही त्यांनी सांगितलं। दुसरीकडे वडेट्टीवार यांनी अंगणवाडीतल्या निकृष्ट दर्जाच्या गुणवत्तेबाबत भाष्य केलं। चंद्रपूरमधल्या शाळेत अंगणवाडीचे नमुने पाठवलेत। या देशातल्या प्रश्नांबाबत सरकारला काहीही देणं घेणं नाही, केवळ टक्केवारी मिळवणं इतकाच त्यांचा हेतू आहे, असाही टोला लगावला आहे। 1-2 दिवसामध्ये मी परवा पण तिकडे नागपूरला 2000 आदिवासी मुलं उपोषणाला बसली होती, धरणे आंदोलन होतं। मी स्वतः तिथे गेलेलो होतो आणि मी त्या मुलीची भेट घेणार आहे आणि मी आज आमच्या जिल्हाध्यक्षांना सांगितलं की त्या मुलींचा पत्ता शोधून ठेवा, आपण भेटू आणि तिच्याकडनं ती जे बिनधास्तपणे बेधडकपणे ती सगळे काही मांडलं आहे आणि हे सगळे सार्वजनिकाच्या लक्षात आणून देऊ, सरकारच्या लक्षात आणून देऊ, विधानसभेत मांडू आणि या प्रश्नाची उकल झाली पाहिजेत, प्रश्न सुटले पाहिजेत, असा आम्ही प्रयत्न करू। मी तुम्हाला सांगतोय, हे पोषण आहाराची गुणवत्ता आहे निकृष्ट दर्जाची आहे। आम्ही काही नमुने पाठवले चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास 40 अंगणवाडीचे, ते सगळे नमुने खाण्यास योग्य नाही अशाच प्रकारचे होते। त्याच्यावर आम्ही पत्र लिहिलं आहे, ती कारवाई आम्ही सुरू केलेली आहे। वाटाण्याचा प्रश्न तसंच आहे, ना गरोदर मुली महिला खात आहेत ते THR किंवा ते धान्य आणि ना छोटी बालकं खात आहेत, फेकून देतात नोंद। हे सगळं निकृष्ट आहे। ह्या पैसे कमवण्याच्या चक्करमध्ये, टक्केवारीमध्ये हे सरकार इतकं अखंड बुडालेलं आहे की त्यांना लोकांशी काही देणं घेणं नाही। लोक जगले काय, मेले काय, मुलांचं कुपोषित बालकं वाढली काय, गरोदर स्त्रियांचं नुकसान झालं काय, त्यांना प्रॉब्लेम झाला काय, ह्याला काही देणं घेणं नाही।